नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महापालिकेने विविध पदांची मोठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये कनिष्ठ अभियंता, अग्निशामक, स्वच्छता निरीक्षक अशा अनेक महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या भरतीची संपूर्ण माहिती घेणार आहोत. कोणती पदे आहेत, पगार किती असेल, शैक्षणिक पात्रता काय आहे आणि अर्ज करताना कोणती काळजी घ्यायची आहे. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच हे PDF 35 पेजेसचं आहे. हे जर तुम्हाला पाहिजे आहे तर डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये याचं आर्टिकल देण्यात आलेलं आहे. ते वाचून तुम्ही त्यामधले PDF डाउनलोड करू शकता. तसेच व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका. तिथेही हे PDF प्रोव्हाइड केले जाते. तर बघा, सर्वप्रथम आपण महत्त्वाच्या तारखा पाहूया. तर अर्ज भरण्याची सुरुवात 17 फेब्रुवारी 2026 पासून झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 18 मार्च 2026. याचं जे हॉल तिकीट असेल ते परीक्षेच्या 7 दिवस आधी उपलब्ध होईल. ऑनलाईन पद्धतीने याची परीक्षा घेतली जाईल, ज्याची तारीख लवकरच अधिकृत वेबसाईटवर कळवली जाणार आहे. याची फी जर पाहिली तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे. अनाथ व मागास प्रवर्ग यांच्यासाठी 900 रुपये फी आहे. आता यामध्ये पदसंख्या आणि वेतन श्रेणी पाहूया. तर बघा, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 32 पदे आहेत. तसेच अग्निशमन फायरमॅनची 100 पदे आहेत. सर्वाधिक जागा आपल्याला यातच पाहायला मिळतात. याची वेतन श्रेणी जी आहे म्हणजे जे समोर पाहू शकता तुम्ही स्क्रीनवर, स्वच्छता निरीक्षकची 12 पदे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 24 पदे, ड्रायव्हर ऑपरेटरची 15 पदे आणि रोकपाल म्हणजेच कॅशियरची 12 पदे आहेत. या व्यतिरिक्त उप अग्निशमन केंद्र अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि माळी म्हणजेच उद्यान सहाय्यक अशी इतर पदेही आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. आता शैक्षणिक पात्रता आणि अनुभव याच्यासाठी काय काय लागतो, म्हणजे शैक्षणिक पात्रता तुम्हाला पूर्ण करावी लागेल, ती कोणकोणती आहे. तर बघा, याच PDF मध्ये या पूर्ण पदांचा, रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे आणि त्यानुसारच खाली त्यांची पदांची अर्हता व पात्रता दिलेली आहे. पण शॉर्टमध्ये जर सांगायचं म्हणलं तर कनिष्ठ अभियंता यासाठी स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी म्हणजे BE सिव्हिल आवश्यक आहे. अग्निशमनसाठी 10वी उत्तीर्ण किंवा 6 महिन्याचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. स्वच्छता निरीक्षक यासाठी कोणत्याही शाखेची पदवी आणि स्वच्छता निरीक्षक पदविका म्हणजे डिप्लोमा कंप्लीट झालेला पाहिजे. रोकपाल या पदासाठी वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे BCom आणि मराठी 30, इंग्रजी 40 टायपिंग आवश्यक आहे. सर्व उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणं हे बंधनकारक आहे. तर हे पदांचे जे आहेत याच्यामध्ये तपशील देण्यात आले आहेत. बाकी जे उंची असेल, शारीरिक पात्रता पण दिलेली आहे, छाती, वजन, दृष्टी चांगली असणं हे पण तुम्हाला पाहायचं आहे. अग्निशमनसाठी वगैरे काही पदांसाठी ही जे पात्रता आहे ती पण लागते. वयोमर्यादा आणि फी जर पाहिलं तर मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे. मागासवर्गीय आणि अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये फी आहे. माजी सैनिकांसाठी फी माफ आहे. किमान तुमचं वय 18 वर्ष पाहिजे आणि कमाल 38 वर्ष. ॲज पर गव्हर्नमेंट नॉब्स तुम्हाला जर SC ST OBC या प्रवर्गातून असाल तर 5 वर्ष. तसेच OBC या प्रवर्गातील NCL नॉन क्रिमिलियर या उमेदवारांकरिता 3 वर्षाची एज लिमिट देण्यात आलेली आहे. 3 वर्ष एक्सटेंडेड करून देण्यात आलेले आहेत. बाकी पदांचे नाव, तसेच वेतन श्रेणी, कोणत्या प्रवर्गानुसार किती आरक्षण इथं देण्यात आलेलं आहे, किती जागा इथं रिझर्व आहेत ते सुद्धा तुम्ही जे आहे पाहू शकता. PDF खूप मोठे आहे, प्रत्येक जागेनुसार इथं देण्यात आलेलं आहे. मी शॉर्टमध्ये सांगायचा तुम्हाला प्रयत्न करत आहे. आता मित्रांनो, याची निवड प्रक्रिया आणि परीक्षेचं स्वरूप काय आहे तर बघा, निवड प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन परीक्षेवर आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे तुमची. याच्यामध्ये अभ्यासक्रम आहे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता आणि तुमच्या विषयाशी संबंधित तांत्रिक ज्ञान. तसेच एकूण गुण 200 गुणांची परीक्षा असेल. अग्निशमन पदासाठी 100 गुणांची लेखी आणि 100 गुण मैदानी चाचणीचे स्वरूप आहे. कालावधी तुम्हाला 2 तास, अग्निशमन पदासाठी फक्त 1 तास आहे. तसेच अर्ज कसा करायचा आहे तर यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन जे आहे तुम्ही अर्ज करू शकता. बाकी जर तुम्ही आरक्षणाचा लाभ उचलायचा असेल, तुम्हाला PWD आरक्षण असेल किंवा दिव्यांग आरक्षण जे म्हणत आहे ते, तसेच माजी सैनिक आरक्षण, तर तुम्ही हे पाहून सुद्धा उचलू शकता. पण त्यासाठी तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे. तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे, तुमचा फोटो, तुमची स्वाक्षरी पाहिजे आहे. माहिती भरताना कोणती चूक करू नका. एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज आणि स्वतंत्र फी तुम्हाला भरावी लागेल, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता त्याचबरोबर काही महत्त्वाच्या सूचना मी तुम्हाला सांगत आहे जे याच्यामध्ये दिलेल्या आहेत. तर बघा, कागदपत्राबद्दल तुम्हाला काळजी घ्यायची आहे. नॉन क्रिमिलियर आणि EWS प्रमाणपत्रे 2025-26 या वर्षासाठी वैध असावीत. तसेच
एखाद्या पदासाठी अनुभव मागितला असेल तर तो पूर्ण वेळ कामाचाच असावा. तासिका तत्वावरचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच परीक्षेला जाताना पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा वोटर आय डी यांपैकी एक मूळ ओळखपत्र सोबत तुम्हाला ठेवायचं आहे. रेशन कार्ड किंवा लर्निंग लायसन्स घेऊन जाऊ नका, ते चालणार नाही. तसंच मित्रांनो, ही होती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरतीची सविस्तर माहिती. अर्ज भरण्यास सुरुवात मागेच झालेली आहे, त्यामुळे शेवटच्या तारखेची न वाट पाहता लवकरात लवकर अर्ज भरून टाका. तुम्हाला काही शंका असल्यास मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि हे PDF जे आहे पूर्ण वाचण्यासाठी हे याच्यामध्ये जे आहे प्रोफाईल निर्मिती म्हणजे प्रोफाईल कसा बनवायचा आहे, फी कशी पे करायची आहे, किंवा आरक्षण किंवा प्रवर्गानुसार पद, SC प्रवर्गातील उमेदवारांसाठी किती पद आहेत, OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी किती पद आहेत, हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला PDFची गरज पडेल. हे PDF डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेले आहे, तिथून किंवा आपला व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करून तिथून हे PDF तुम्ही मिळवू शकता. बाकी तुमचे प्रश्न कॉमेंट सेक्शनमध्ये विचारायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.